नमस्कार म्हणलं तुमच्यासाठी घेऊन आला दमदार असा व्हिडिओ आपण एकदम भारी भयानक. म्हणजे तुम्ही माझ्या ठेवल्या की बघू नका. आता झोपणशी उठल्या मी कारण की रात्री थोडं जागलं आणि चावलं तर व्हिडिओ नाही म्हणला डायरेक्ट हल्दीचा. तर म्हणजे आलंच म्हणजे याशी एकदम अचानक आणि भयानक असा निर्णय घेऊन लगीन ठरवलेलं आहे. म्हणजे गेल्या शुक्रवारी बॉम्ब फुटला आणि तुम्हाला सांगतो असते पुढं बॉम्ब फुटला डायरेक्ट या शुक्रवारी लगीन. म्हणजे आज गुरुवार आहे आणि हल्दीचा कार्यक्रम आज आहे. तर म्हणजे मामाच्या मुलाचा आमच्यापेक्षा तो 2 वर्ष त्यांनी मोठ्याने ठेवलं मागे आणि बारक्याने करून टाकलं पुढे अशी गत करून ठेवले. कारण की 2 काकूस पण आहेत त्याचे लग्नाचे, त्यांचं पण देखील नाही झाला. पुढच्या वर्षी त्यांचं लगीन आहे. तर म्हणजे जमलं नाही बघू त्यांना पण त्यांचं पण करून टाकायचे 2. आणि या भाईने उरी मारून टाकले. तुम्हाला ते बघायला भेटलं तो कोण आहे कोण नाही आहेत ते. आणि चला अजून मी कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी त्यांची माहिती असते ब्लॉग मध्ये दाखवेन. आता सगळं सांगितलं तर तुम्ही डायरेक्टली पळाल न बघता. म्हणून ते असते धीमे धीमे तुम्हाला बघायला भेटेल. त्यांच्या तोंडातून पण तुम्हाला बघायला भेटेल, आईच्या तोंडातून बघायला भेटेल. तर चला टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तर चला काय आपण आलो त्याची पाऱ्यावरती मामाच्या घरी. तर बघू शकता निशिकान वाले ब्लॉगर इथे जास्त शायनिंग मारत आहे. अजून काय काय मम्मी सांगता आमचा मावशी नाव सांगशील तू काय सांगशील ना? यशच बोलायला आता दादा ते नवरा बाई हो यांचं का झालं इथं? हिला लय मस्त आहे. हिला 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 लय मस्त हिला. तर फ्रेंड्स आज आपण रातची भरपूर धमाल करणार आहे. कोणतं लगीन ना? जय दादाचा लगीन कसं झाला दादा? दमला चांगला दमला कसा? मला माहिती जमला भरपूर खतरनाक. तुम्हाला ती धमाल बघायला भेटेलच. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हे प्रकरण कसं झालं ना, हे लव प्रकरण आहे. तर गावामध्ये अशी बोंब झाली पळून आणली पुरीला असं पलू बिलून वगैरे नाही आणली. त्याही स्वतःही दिली आम्हाला, तुम्ही घेऊन जा बोलतं. मग ते आम्ही आणली. आता ते तिकडेच नाही मानेरला. तर आता आमचा नवरदेव इथेच नाही. एकदम हालत दौरा नाही एकदम. तुम्ही बघू शकता रात्री ना ट्रम्पेट बँड पण आहेत आणि डीजे पण आहेत. सर्व तुम्हाला ते बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. नाही तर कोणी लिंक द्या तुम्हाला या. ही बिंदीवाली बाई, ही बिंदीवाली बाई. ही कुठे शिवांजली कुठे? चांगली वाटतं का? लय भारी वाटतं. हे कशी वाटतं तू सांगा याला हिला कशी वाटतं? छान वाटतं ना? नाही बोलतं म्हणजे कपडा का जुना घेतले तुम्ही. हल्दी मात्र मग कपडा नवीन घालून येतं ना मी. बाबा बिंदेवाली बघा, बिंदेवाली 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 सगळे बिंदेवाले. काय बोलाल का तुम्ही? मग बारक्यानी पहिली दोरी मारली तुमच्या भावासोबत ठेवूनशा. हा पण 2 भावासाला मागे ठेवलं ना तुमच्या. दे म्हणा का हो दे ना म्हणा दे ना दे म्हणा दे ना म्हणा तू दे म्हणा. मी खाला आजूक दे ना. एक कार्यक्रम बघतो एक दिवस सांगून सगळे ना फोनवर सांगले सोलादारी आणि 3 दिवस करायला येतले. आम्हाला 3 दिवस करायचं होतं. सगळ्या सांगले की 16 तारखेला लग्नाला या. म्हणजे फोनवा का 4 दिवस फोनवर सांगले. आणि काल साऊल पण धरलं. आता हालत पण लगीन तिथं डायरेक्टली फार्म हाऊस वरती येते. तुम्हाला उद्या बघायला भेटेल. पकरा एक किलबिल परिवार आहे हो. नवरदेव तुम देख सकते हो. काय बोलाल का तुम्ही? कपडे घालतो हा ते नाही. मी काय बोलतोय काल नाही बोलत होतं माहिती का? तुझ्या चहाला मला लाज वाटतं बोलतोय. मला लगीन करायला वाटत नाही बोलते. वाटेल का हा माहिती नव्हतं ना आवरा करायचा म्हणून. 1 दिवसाचा कार्यक्रम 3 दिवस झाला ना पण. हो ना
चांगली गोष्ट आहे. मनाने धगधग वाटते का नाही काही? धगधग होतच ना नवरदेव असल्यावर. आता सगळ्या गोष्टींचं एक्साइटमेंट असतं. आता कसा संसाराला लागल ना आता. काय बोलाल का अजून तुम्ही? आता मंदिरात जाऊ, हा सर्व देवांचे पाया पडू, अजून नंतर बाकी संध्याकाळचं नियोजन. ते ट्रायपॉड टेक ना कुठं जा. तुम्ही बघू शकता एक मावशी इथं बसले आणि वर्मा येतेच नाही. वर्मा काय बोलाल तुम्ही? तुझ्या मुलांनी पहिलाच नंबर लावला, बारक्या मुलांनी मोठ्या मुलाला ठेवला मागे. नको जे बायकोला फोन लावू. हा काही चला आता आम्ही चाललो गावामध्ये. आता देवरण जाऊ, एक गावदीमध्ये जाऊ आणि 2-3 मंदिरात देखील फिरू. ते ठेवू पोस्टर देखील. नवरदेव देखील रेडी झाले आणि आमचे करवले देखील रेडी झाले. सर्वांना घेऊन आम्ही निघाव सोबतच. आता तेव्हा आमच्याला काय बोलता तुम्ही? आता तुम्ही एकदम नटून सटून आले एकदम. हा काय नाही बोलत का तुम्ही? हा दाखवा जरा पब्लिकला लग्नाला. आमच्या जयेशच्या लग्नाला लगीन म्हणून ते लोक बघतील ब्लॉग. जयेश दीपाली ऍड्रेस काय काय सर्व ते काय सर्व काय आहे. आता आम्ही निघू. तर माझी झोपकाव पुरी होतं की माहित नाही, डोलं सुचले ना झोप पुरी होणे माझी. आणि खाली जेवणाचा देखील कार्यक्रम चालू आहे. तुम्ही बघू शकता एकदम पाटील डीजे सेटअप. पहिले रात्री त्यांनी आणले आणि आमच्यावर रागवले. तो सामान आणायला आम्ही नव्हतो ना. मोबाईल बंद करून ठेवता तुम्ही मग असं. काय बोलाल पाटील? जल्लोष होणारच. ट्रॅम्पेट पण आहेत 2-3 घंटे. ट्रॅम्पेट वाजवतील. किती वाजवलं? 2-3 घंटे वाजवलं का नाही? वाजू ना, निकाल वाजू. आपल्या शब्दावर सगळी. आता कसा ते जेवणाची तयारी चालू आहे बघू शकतो तुम्ही. मामा जेवायला काय? वरण भात, दुसरा चवली, मटकी आणि वरण भात आहे. मटकी. पनवेलकरांची आठवण झाली. पनवेलला मटकीच असते ना. तर आमचा बारका मामा इथे कडे घासताना. मामा काय बोलाल? नानासला ठेवलं, 2 नानाला ठेवलं ना. बारक्यानीच नंबर लावले. मागं ठेवलं तुम्हाला. आमच्या गाई होती का? तर बारक्याला घाई होती बोलते. बारक्याला घाई होती ना म्हणून मोठ्याला ठेवला. मस्त वरण चवली आहे तुम्हाला बघायला भेटेलच. सर्व काय आहे ते. तर इथेची नवरदेवचे वडील आहेत. वर्मा काय बोला मामा? काय तरी बोला. बारक्याने केला, मोठा राहिला. पप्पाला जरा वाईट वाटतोय. काय करणार नाही इलाज. जीवलग भावांची जोरी फुटतोय. जीवाला लागतं, मनाला लागतंय. ते आता एकदम मित्रासारखे सोबत फिरायचे ते. लहानपणापासून. आता बायकोला घेऊन फिरेल ना तो. तर चला काय बोलता मामा? अशी मामा काय बोलतं? आश्चर्य आमची एकदम वसारगावचे. ते दुरचे मामा कुठे दिसत नाही ते. दुपारचे काय ते. प्रथम आम्ही आता नवरदेवला देवाला आणले. दर्शन देखील घेतलं त्याने. आता सर्व करवले आहेत. सोबत कॅमेरामॅन आहे आपला मित्र. नवरदेवचा भाऊ देखील इथेची नाही बघू शकता तुम्ही. बिग सपोर्ट त्याला. सपोर्ट भरपूर होतो त्याचा. नक्कीच. हां नक्की करायच लागेल ना. हां तर चला मग आता आपण बाहेर चला. तर चला काय सेकंड डेशन म्हणजे आता गावदी मंदिरात आम्ही आलोय सर्वजण. आता इथे पण दर्शन झाला. आता जाऊ डायरेक्टली विठ्ठल रखुमाई मंदिर मध्ये. फुल गरमी फुल. मोबाईल कोणाचा इथे सापडलेला आम्हाला. कोणाचा आहे? पोरा क्रिकेट खेळत त्यांचा असेल. मोबाईल आहे तुमचा कोणता? तर चलो नवरदेव पकडो. नवरदेवला ठीक आहे नवरदेवला ब्लॉक करायला सांगू आपण. नंतर त्याला हालत बिलत लावून घेऊन दे त्याला. नंतर ब्लॉक करायला सांगू त्याला. काढशील ना? काढू ना बस. काय आताच बोलतोय ना. चाललं मीटर मंदिर. तर मित्रांनो आता चालू आहे आमचं दर्शन गावदेवी मंदिरात. आता चाललो मी विठ्ठल रुक्माई मंदिरची इथे. तिथे पण तुम्ही बघा. आज या ब्लॉगमध्ये जल्लोष तर होणारच आहे. म्हणजे उद्या पण होणारच. पण आजचा जल्लोष पण तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये. ओके तर चलो. विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आलोय आपण. बघू शकतो तुम्ही सुंदर अशा मूर्ती आहेत. मी गणपती मंदिरामध्ये. गणपती मंदिरात दर्शन घेऊ. राम मंदिरामध्ये जाऊ. दर्शन घेऊयात आपण पण इथं. रोहित कुठं? घरी येतो संध्याकाळी. असं तरी असतं. तुम्ही घेऊन येता ना त्याला. क्लास आहे त्याचा. हां काय बोलतं? कुठं शीन? तू नाचून दाखव ना. बल्ले बल्ले बल्ले. त्या पाया पडच्या पाठी
ही आहे करोली. आत्या करूली आत्या. जय बोले. आता आपण आलो आहे शंकर मंदिरामध्ये. शंकर मंदिरात दर्शन घेऊ. जय. आपण मारुती मंदिरात पण दर्शन घेतलं. आता जाऊ डायरेक्ट थेट घरी. आणि हळदीचा कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटायला सर्व ना. तेव्हा तिकडे गरमी बघा, गरमी बघा, गरमी बघा. लाईट गेले ना. हे घाम बघा, घाम. गणपती डायरेक्ट घरी जाऊ. तर तुम्हाला घरी गेल्यावर बघायला भेटेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तुम्ही. नवीन कोण असं प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चांगलं सबस्क्राईब करत सबस्क्राईब करा. भाऊ जाम मेहनत करतो ब्लॉग काढण्यासाठी तुमच्यासाठी. हे बघ घाम बघा, घाम बघा. कंटेंट आणतो दरवेळी. घाम बघा ज्यासाठी काम करले. तर 1 वर्षाचा ब्लॉगर एक लगीन आहे ना. तर आमचा कावा बोलतो ना, कावा नाही. पण एक तर बघा तुम्ही आधी आले. बाय. काय बोलतो बाय? तुम्ही व्हिडिओ बघता माझा? व्हिडिओ बघता का? कसं असतं? नक्की का? हे असतं बघ किती भारी. उंदराने खाले दात. दात बघू. उंदराने खाल्लं बघू. तर काही सर्व आता जेवणाची देखील तयारी झाली. तर जेवण झाला. आता हळद लावायचं बाहेर घेतली. बघू शकता अशी चटणी टाकायला घेतले. आणि डीजे पाटील देखील आले. तशी हळदीच्या कार्यक्रमासाठी डीजे पण आणले. भाऊ हो भाऊ काय बोलाल? काय नाही. अरे भावेश मित्रा आला का तू? अरे मित्रा नक्की झालाय तू. तर काही गरमी एवढी आहे ना, पूर्ण कपडे देखील ओला झाले. आणि भरपूर म्हणजे मंडपामध्ये जास्त गरमी होत्या. आता तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर डीजे पाटील देखील रेडी आता होईलच मस्त. आता मला किती नाही स्वतः मला काय बोलाल तू? निघत गाणी कोणता बोलत होतो? जावई रुसले. आता जावई कशी रुसतील? आता जावई आता काय नाही नाही बोलू शकत काही. तशी मी आता ते तुम्हाला काय सांगलं असतं. ते पोरं गेले कुठे, बहिणी गेले कुठं. मस्त इथे एसी नेऊन बसल्या बघा इथं. हा मजा आहे यांची. म्हणून मी पण ते येऊन झोपता जरा बरा वाटतं जरा एसीन. कपडा पुरा गेला. लोक बोलतील 6-16 तारखेला आमंत्रण केले. 1च दिवसात बोलतं लगीन. आणि अरेंजमेंट डायरेक्ट हल्ली डीजे विजे लावले. जाई हळद लावला डीजे. मेन विषय काय माहिती आहे का? सिच्युएशन असं होता का घाई करून 1च दिवसात उरकून टाकायचा होता. सगळ्यांना सांगायचं नव्हतं म्हणजे घरांच्या घरात. पण कार्यक्रम करताना कसं हाऊस येतं माणसाला. ते एक यो तो करता करता सर्वच कार्यक्रम पार पडतील. आणि तुम्हाला देखील मजा बघायला भेटेल. कंटिन्यू राहा तुम्ही. नवीन कोणाला पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा या हल्ला बघा गेले माझी. आता यांना कोणचीच केअर नाही लागलं ना. मागचा बघा आता इथे पडू घ्या. कॅमेरा मोडू बोललो माझी नको हे करू. घे ना हिला घे ना. असून दे ना बालकबाई. झोपली बाय झोपली आमची. आत्याच लय मजा घेता. फुल एन्जॉय. इथं सांगूच नको ना. नाही राहत ना का? तोंड बघ कशी करते. तुझा बाबू कुठे? बाबू कुठे? घरी नाही आमची तर चला काही आता मस्त हल्दीचा कार्यक्रम देखील पार पडलाय. सर्वांनी वाट लावून होती माझी. आले जमते खेळले हल्दी. इथं बघू शकतो तुम्ही मावशी जेवायला बसले. इथं लगे मामा पण जेवायला बसले. आता आमची बारीक गाव इथे जेवायची काय माहिती. इथे मम्मी मस्त सोय करते दादांची आणि बहिणीची. दीदी पण आली तशी. हे दिदो इकडे बघ ना. दिदो ऐक नाही हे बघ काय आणली मी तुझ्यासाठी.
बाबू कुठे तुमचा बाबू ही नुसती कटली 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 कटली. तर काही मस्त आता हालत देखील लावली नवऱ्याला. नवरा ते बघा किती खुश आहे एकदम फुल खुश. तर कसं वाटतं तुला? अनएक्सपेक्टेड. नाही नाही मी काय बोलतो याला आपण केव्हा विचारायचं माहिती का? यांचं कधीपासून चालू झाले कधीपासून हे झाले कुठल्या गाठी कुठल्या रेशमी गाठी कुठे धरले ना ते सगळं विसरू. ते तुम्हाला तुम्ही ऐकाल ना? सांगशील ना? सांगेल रेशमी गाठी दुरून आल्या. जावई माझं रुसलाय ग बाबा रुसलाय. हो सासूबाई बघा मावशी काय बोलते? काय रे जेवण करते आता बेगणी घेऊन जायचं. अंगापेक्षा भोंगा मोठा आहे. तर चला काय जेवण करून घेऊया आता आपण. मी आलोय ते जेवायला आता. बघू शकता तुम्ही इथं वरम भात आहे. या काय चवली कसली भाजी? मटकी वरम भात. काय बोलशील ना? काय बोलशील तू? भावाच्या पोऱ्याचा लगीन भावाच्या पोराचं लग्न आहे पण लय खुशी आली आम्हाला. हा लय खुशी आली म्हणजे 12 वर्षांनी कार्यक्रम घरामध्ये आले. मी पण असं लगीन करू मग. तू लगीन करू ना कशी लोच्यामध्ये नको आम्ही. तर चला काय आता मस्त आता बेगणी देखील निघाल नवऱ्याची. बेगणी जायला डायरेक्टली मानेर आहे गावात. तर नवरदेव देखील तिथे नाही. ए जयर्या चल ना. तुमची बेगणी कुठे चालले? वेगळी चालले मानेरा. मानेरा चालले का? मानेरची बायको का तुमची? बायको आमची दोरलीची आहे. हा का? सेटलमेंट मानेरा झाली जरा. समज रे ते तुम्हाला सर्व समजलं असेल. तर चला बघू आता बेगणी निघालच. काय बोलू? बेगणी चालली तुम्ही चालली बेगणीला? बेगणीला जाऊन दे. आरती मावशीला पाठवता बुरी मावशीला पाठवता. हा का? हा तुम्ही इथं थांबा आता. मी ही बघा बेगणीवाली तयारी बघा याची. केस चपट झाले जरा पण. केस चपट झाले जरा. असू दे. हे बघा या पोरी हे पण झाले पोरी बरी. तुम्ही राग आली पोरी घराला. लहान मुलगी एवढी लहान मुलगी घेऊन कुठे जायचं? ते पण बरोबर आहे. ए काय विचार करतो रे? आलं सकाळी आलेली अजून ओलीच आहे अंगाला. माऊली बाय बाय. मस्त आता वाजले 8:30 आणि आमचे ब्रास बँड देखील आले तशी. भाऊ काय बोलतो? बरं हा हे बा कोण? एक इलाल तो एक इलाल यो एक इलाल यो तर लयच मोठा इलाल आहे. याच्याशी बोलूच फायदा नाही काय. आधी आपला विजय दादा पण आहे. तुम्ही नंतर डीजे ऑपरेटर बघा भक्ती करील तो डेंजर. नाद नाद करायचा आहे नाद. कोणच्या लग्नात? जयेश दादाच्या. मास्टर काय बोलाल? नवरदेव दिले सुखाला. काय बोलाल तुम्ही जयेश नवऱ्याबद्दल? काय बोलाल काय शब्द? काय 2 शब्द जरा वापराल का? काय 1 नंबर काम केलं रे. 1 नंबर केला का? बाकी मग बाकी काय बोलाल का? उद्या पण लगीन आहे फार्म हाऊस वरती. फार्मर्सला फुल एन्जॉय ना? तुला काय बोलायचं आहे का? मला काहीच नाही बोलायचं. मला फक्त मजा करायची आता. सो काय बघू शकतो ना देव खेळायला घेते ना आता. नवरदेव देखील इथं बसले फुल स्माइल.
खंडेराव ना मध्ये जरा बोला कोण भवानी 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 बाबाचं का सामा ताऊल होतं ना ताऊल. तर चला काय दादा एकदम कडक मध्ये देव केला आणि त्यांचा मानपान त्यांना देऊन टाकला. आता घरी आलोय, कपडे बिडे चेंज करतो आणि परत जातो तिकडे. तर चला असं पसारा भरले घरान कालपासून कोण नाही ना, तर चलो फ्रेश होत आहे मी अभि. तर चला काही मस्त कपडे बिपडे घातले नवीन, तयार ओके झाले. आता मध्ये परफ्यूम मारून जावं आता. तर कुर्ते नाही घातले मी, कुर्त्यामध्ये गरमी, आता गरमी सीझन चालू आहे, रात गरमी होतं त्याच्यामुळे कुर्ते घातले बघ. हे भाई रेडी झाले, चला लवकर चला. काय घाल तुम्ही? चलो नाताला सोय आहे ना, कंब हल्ले तर दारू हल्ले. कुठला विषय? मटन नको ना, गुरुवार आहे, शाकाहारी ठेवले त्या पहिले त्या केल्या सांगता मी. गुरुवार आहे, भाजी काय मला तेव्हा माहिती आहे. उद्या एकादशी संकष्टी.
इथे आरबा शेट बसले. आरबा शेट काय तुझं लगीन कधी मा साखरपुडा झाले कवा तारीख करली अरे बाबा आमंत्रण दिलं ना म्हणून माहिती नाही मला. घेऊन घेता आता ती तर काही ज्याची हालत फुल जास्त बघू शकता तुम्ही. ना नाताला बाल है ना इनका लेक है ना, इनका लेक है, नहीं जा सकता है. हाँ आपण नंतर नाचू. तुम्ही अशी खुर्ची नाचा. अरे इकडे इथे इथे ना. अरे हे इथे बोल ना काहीतरी बोल ना. बोल ना मुखात राहते बघ आता. आवरी बोलणारी बाई मुखात राहते. बोल बोल ना काहीतरी बोल. काय पिल्लू झोपला ना. मग दे पैसे दे मला दे ना. काय ती तयारी केली तुझी. मेकअप केला तुझा. मेकअप कुठे आहे. हा मेकअप केला. आई येले बा. आई येले. आई कुठे. आई आई कुठे बघ. टीव्हीला आता बँड देखील बंद झाले. आता डीजे सेटअप रेडी होतं. बघू शकता तुम्ही. आम्ही आता उद्या 1 वाजता येऊ. 1 वाजता या तुम्ही. तुम्ही पण काय बोलता जरा. तुमच्या बँडचं नाव काय. हनुमान ब्रास बँड वसार आणि तिथले पण आहेत ना नवतरुण ब्रास बँड दोन्ही पण. ते संध्याकाळी 5 वाजता येणार आहेत. हा आम्ही 1 वाजता येणार आहे. जे दोन्ही पण ब्रास बँड तुम्हाला बघायला भेटतील उद्या. बघू जरा कोणते कोणते येतील ना तुम्हाला बघायला भेटतीलच. आता इथे यांचं ट्रॅम्पेट बंद झाले. आता डीजे चालू होईल. आम्ही डीजे वरती नाचू आणि आमचा ब्लॉग आम्ही डीजे वरती बंद करू कारण की कॉपीराइट येतात आम्हाला. तू नाचशील का आता. कशी नाचशील. हा नंबर आलो ते का. बोल ना काहीतरी त्याची ब्लॉग मध्ये बोल ना. हाय गाईज काय बोलता का तुम्ही. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए. कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. अब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए. कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. अब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी.
नजरी मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए। रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू।